स्टेप बाय स्टेप गणिताच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार बेरीज वजाबाकी व गुणाकार भागाकार या संदर्भात नियम काय असतात। बऱ्याचशा वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न बघतो। तर हे प्रश्न सोडवत असताना काही नियम असतात, त्या नियमांना अनुसरूनच आपल्याला त्याचे उत्तर काढायचे असते। काही वेळेस आपण बेरजेचे नियम वजाबाकीमध्ये, वजाबाकीचे नियम बेरजेमध्ये, गुणाकाराचे नियम बेरजेमध्ये, बेरजेचे नियम गुणाकारामध्ये करत असतो आणि त्यामुळे आपले उत्तर चुकते। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हसत खेळत अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्येच सर्व नियम समजून सांगणार आहोत आणि त्यासोबतच आपण काही उदाहरणांची प्रॅक्टिस सुद्धा करून बघणार, जेणेकरून तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे चिन्हांचे नियम काय असतात हे सर्व समजेल। नियम बघण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घेऊ, कुठलीही संख्या आपण ज्यावेळेस लिहितो, उदाहरणार्थ 5, 6, 7, 8, तर ह्या संख्येला चिन्ह जे असतं ते बेरजेचं चिन्ह असतं। आपण बेरजेचं चिन्ह काही वेळेस लिहितो, काही वेळेस लिहित नाही, पण कधीही गणितामध्ये कुठल्याही संख्येला जर चिन्ह नसेल तर त्या संख्येचं चिन्ह बेरीज म्हणजेच प्लस हे चिन्ह असतं, हे लक्षात ठेवा। उदाहरणार्थ 5ला आता चिन्ह नसेल म्हणजेच त्याचं चिन्ह प्लस आहे, 6ला चिन्ह नसेल म्हणजेच त्याचं चिन्ह प्लस आहे, 7ला आता चिन्ह नाही आहे म्हणजेच त्याचं चिन्ह काय आहे, प्लस आहे, 8ला चिन्ह नाही म्हणजे त्याचं चिन्ह प्लस आहे। ज्यावेळेस कुठल्याही उदाहरणात एखाद्या अंकाला चिन्ह दिलेलं नसेल तर त्या अंकासाठी प्लस हे चिन्ह असेल, हे समजून चला। तर आता आपण बेरजेसाठीचा नियम बघूया। बेरजेसाठी मुख्यतः दोन नियम वापरले जातात। पहिला नियम असा आहे, दिलेल्या दोन संख्यांपैकी कुठल्याही एका संख्येचं चिन्ह वजाबाकी असेल, कुठल्याही एका संख्येचं चिन्ह वजाबाकी असेल, अशा वेळेस आपल्याला करायचं आहे वजाबाकी आणि उत्तराला चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं। बघा नियम काय सांगतो, ज्यावेळेस प्रश्नामध्ये दोन अंकांपैकी कुठलाही एक अंक वजाबाकीचा असेल किंवा दोन अंकांपैकी कुठल्याही एका अंकाचं चिन्ह वजा असेल, अशा वेळेस आपल्याला करायचे आहे वजाबाकी आणि चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं। आपण आता पुढे उदाहरणांमध्ये हा नियम समजावूनच घेऊ। पुढचा नियम, दोनच नियम आहे बेरजेसाठी। समजा दोघंही संख्यांचे चिन्ह वजा असेल, दोघंही संख्यांचे चिन्ह वजा असेल, तर अशा वेळेस आपल्याला करायचं आहे बेरीज आणि चिन्ह द्यायचं आहे वजाबाकीचं। हे दोनच नियम फक्त बेरजेमध्ये आहेत, हेच नियम तुम्हाला वजाबाकीमध्ये सुद्धा वापरायचे आहेत, त्याच्यामुळे हे दोन नियम शक्यतो पाठांतरच करून ठेवा। आता हे नियम आपण उदाहरणांच्या मार्फत समजून घेऊया। पहिलं उदाहरण घेऊ, 5 + 4, एकदम सोपं उदाहरण, याचं उत्तर आहे 9। कुठलाही नियम अप्लाय करायची आपल्याला गरज पडली नाही। पुढचं उदाहरण घेऊ, आता चिन्ह बदलून बघूया। 5 + -4, 5 + -4, बघा आता चिन्ह बदलले। आता नियमांचा वापर कसा करायचा हे फक्त समजून घ्या, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक नियम तुमच्या लक्षातच राहतील। नंबर आहे 5 + -4, 5 + -4। आता इथे कुठला नियम वापरायचा, तर नियम क्रमांक 1। नियम क्रमांक 1 काय सांगतो, तर नियम क्रमांक 1 असं सांगतो, बेरीज करत असताना दोन संख्यांपैकी एका संख्येचं चिन्ह जरी वजाबाकी असेल तर अशा वेळेस आपल्याला वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। हा बेरीजचा नियम आहे, फक्त बेरजेसाठीच वापरा। तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। तर 5 + 4 झाला 1, मोठी संख्या आहे 5, 5ला चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असतं, अधिक म्हणजेच प्लसचं, उत्तर आलं +1। तर एकदम सोप्या नियमांचा वापर करून अशा पद्धतीने आपण गणित सोडवतो। बघा स्टेप बाय स्टेप गणित सोडवायचे आहे, लगेच फॉर्म्युला लक्षात राहत नाही, फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल। तर अजून एक आपण प्रश्न घेऊया। प्रश्न असा आहे, -4 + -4, बघा प्रश्न काय आहे, -4 + -4। आता ह्यासाठी आपल्याला गरज पडेल फॉर्म्युला क्रमांक 2ची, नियम क्रमांक 2ची गरज पडेल। नियम क्रमांक 2 काय सांगतो, ज्या वेळेस दोघंही संख्यांचे चिन्ह वजा असेल अशा वेळेस आपल्याला बेरीज करून वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे। आता बघा 4चंही चिन्ह वजा आहे, तिकडे 4चंही चिन्ह वजा आहे, दोघांची बेरीज केली 4 + 4 होता 8 आणि चिन्ह दिलं वजाबाकीचं। का दिलं, नियम सांगतो।
तर हे 2 नियमचा यूज करून आपण अशा पद्धतीने हे गणित सोडवले. अजून आपण काही गणितांचा सराव करूया. समजा मी घेतला 10 प्लस मायनस 2. प्रश्न आहे 10 प्लस मायनस 2. नियम क्रमांक सर्वात पहिले बघा, नियम क्रमांक 1 करायचा का नियम क्रमांक 1चा वापर करायचा की 2चा वापर करायचा? तर ह्या ठिकाणी एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे. नियम क्रमांक 1चा आपण वापर करूया. नियम क्रमांक 1 काय सांगतो? क्रिया करायची आहे वजाबाकी, चिन्ह द्यायचं आहे मोठ्या संख्येचं. करा वजाबाकी. 10तून 2 गेले, उत्तर आलं 8. मग चिन्ह कुठले? तर चिन्ह लागेल मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस, उत्तराला चिन्ह येईल प्लस, उत्तर येईल प्लस 8. उत्तर येईल प्लस 8. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यांचा, नियमांचा वापर करूनच गणित सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, हाच प्रश्न चिन्ह बदलून घेऊया आपण. प्रश्न आहे -10 प्लस 2. -10 प्लस 2. आता बेरीज करतोय आपण. 2ला चिन्ह नाही आहे. 2ला चिन्ह नाही म्हणजे 2साठी चिन्ह आहे बेरजेचं. म्हणजेच प्रश्न काय असेल? -10 प्लस 2 हा आपला प्रश्न आहे. बघा, प्रश्न मिळाला. प्रश्न समजला म्हणजे उत्तर बरोबर समजेल. दोघांपैकी एक संख्या वजा आहे. अशा वेळेस करायचं काय? वजाबाकी. नियम क्रमांक 1 सांगतो वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 10तून 2 गेले 8. मोठी संख्या होती 10, तिचं चिन्ह होतं वजाबाकीचं. उत्तराला चिन्ह दिलं वजाबाकीचं. फॉर्म्युला नियमकडेच बघा. नियम लक्षात आले, उत्तर बरोबर लक्षात येईल. पॉज करा, व्हिडिओला रिवाइंड करा. जिथं समजलं नाही ते कन्सेप्ट रिवाइंड करून पुन्हा बघा. स्पीड जास्त होत असेल पॉज घ्या. प्रश्न आल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसल्यानंतर सर्वात पहिले पॉज करा. प्रश्नाचं उत्तर तुम्ही फॉर्म्युल्याप्रमाणे काढण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं प्ले करा, उत्तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे. पुढचा प्रश्न -10 प्लस -2. -10 प्लस -2. आता ह्या केसमध्ये सर्वात पहिले लक्षात घ्या कुठला फॉर्म्युला? फॉर्म्युला नंबर 2, नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय सांगतो? दोघंही संख्यांचे चिन्ह वजा असेल, बेरीज करून उत्तराला वजा चिन्ह द्यायचं आहे. 10 आणि 2ची बेरीज झाली 12. उत्तराला चिन्ह आलं वजाबाकीचं. बघा, उत्तर मिळालं -12. तर अशा पद्धतीने हे असे थोडेफार प्रश्न आम्ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत. याचा सुद्धा सराव तुम्ही करून बघा. ते उत्तर तुम्ही चेक करून बघा कशा पद्धतीने उत्तर काढता येतं का. आता आपण पुढे जाणार आहोत वजाबाकीच्या नियमांकडे. वजाबाकीचा एकच नियम आहे. वजाबाकी करताना एकच नियम वापरायचा आणि वजाबाकीच्या नियमामध्ये परत बेरजेचा नियम वापरावा लागतो, हे फक्त लक्षात ठेवा. आता वजाबाकीसाठी नियम काय? एकच नियम, चिन्ह बदला. चिन्ह बदला हा एकच नियम. मग आता कशा पद्धतीने चिन्ह बदलणार? तर बघा, वजाबाकी करत असताना सर्वात पहिले लक्षात घ्या, तुम्ही बेरजेचं उदाहरण आहे का वजाबाकीचं उदाहरण आहे हे सुद्धा ओळखता यायला पाहिजे. तर मधलं जे चिन्ह असतं तिथे लिहिलेलं असतं की बेरीज करायची का वजाबाकी करायची, ते ओळखूनच तुम्ही पुढे प्रश्नाला सुरुवात करा. काही मुलं प्लस आणि मायनसमध्येच कन्फ्युजन होऊन जातं. तर आता वजाबाकीचं चिन्ह मध्ये असेल तर तुम्हाला वजाबाकी करायची. वजाबाकीचा नियम काय सांगतो? वजाबाकी करत असताना मधलं जे वजाबाकीचं चिन्ह आहे ते बदलून बेरजेचं चिन्ह करावं लागतं. वजाबाकीचं चिन्ह बदलून बेरजेचं करावं लागतं, मुख्य चिन्ह. आणि त्यानंतर जो प्रश्न आहे, त्यानंतर जो नंबर दिलेला आहे त्याचे सुद्धा तुम्हाला चिन्ह बदलावे लागतात. पुढे जेवढे पण नंबर असतील सगळ्या नंबरचे चिन्ह बदलावे लागतात. मग आता बघा, नियम काय सांगतो वजाबाकीसाठी? सिंपल नियम आहे. मेन वजाबाकीचं चिन्ह बदलून बेरजेचं चिन्ह तयार करा. ते घेतल्यानंतर पुढच्या संख्येचं सुद्धा चिन्ह वजा असेल तर बेरीज करा, बेरीज असेल तर वजाबाकी करा. फक्त चिन्ह बदलायचे, अजून काहीच करायचं नाही, फक्त चिन्ह बदलायचे आहेत. जसं आहे तसाच प्रश्न ठेवायचा. बघा, लक्षात घ्या, वजाबाकी करत असताना मुख्य चिन्ह बदल करायचा. वजाचं झाला अधिक आणि त्यानंतर जेवढे पण चिन्ह पुढे येतील त्या सर्व चिन्हांना तुम्हाला बदलायचं आहे. अजून फक्त चिन्हच बदलायचं आहे, बाकी काही करायचं नाही, फक्त चिन्ह बदलायचे, नवीन प्रश्न तयार करायचा. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
हे सर्व क्रिया केल्यानंतर तुम्हाला परत बेरजेकडे जावं लागतं, म्हणजे वजाबाकी करत असताना बेरजेचे नियम गरजेस पडतात. आता अजून कन्फ्युजन क्रिएट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट उदाहरणच बघूया, म्हणजे तुमची कन्सेप्ट थोडीशी क्लिअर होईल. वजाबाकीचं पहिलं उदाहरण 5 + 4 किती होतात? नियम लावू नका, डायरेक्ट उत्तर 1 येत आहे. पुढचा प्रश्न 5 - 4. आता इथे नियम बघा, दोघांची चिन्ह बदलले. सर्वात पहिले ओळखा, मधलं चिन्ह वजा आहे म्हणून आपण वजाबाकी करतोय, हे तुम्ही समजून घ्या. 5 - 4. नियम सांगतो, मधलं चिन्ह जे आहे मुख्य ते वजाचं, अधिक करा. बघा, मुख्य चिन्ह मायनसचं केलं आपण प्लस. त्यानंतर नियम काय सांगतो, पुढच्या सर्व संख्यांचे चिन्ह बदलून टाका. ठीक आहे, -4चं आपण केलं +4. अजून उत्तर काढलेलं नाही आहे. नवीन प्रश्न काय मिळाला बघा, वरची पहिली जी संख्या आहे ती ॲज इट इज घ्यायची. नवीन प्रश्न मिळाला 5 + 4. 5 + 4 9 होतात. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नामध्ये आपण अजून वजाबाकीचे फॉर्म्युले डिस्कस करूया. पुढचा प्रश्न आहे -5 - -4. आता इथे तुम्हाला मेन वजाबाकीचा कन्सेप्ट क्लिअर होणार. -5 - -4. -5 जसा आहे तसा घ्यायचा, पहिली संख्या जशी आहे तशी खाली घ्यायची. मुख्य वजाबाकीचं चिन्ह बदलून बेरजेचं चिन्ह करायचं. त्यानंतर पुढच्या सर्व संख्यांचे चिन्ह बदलून टाकायची. मग काय झालं, -4चा झाला +4. -4चा झाला +4. नवीन संख्या काय, नवीन प्रश्न काय मिळाला, -5 + +4. आता इथे तुम्हाला बेरजेच्या नियमांचा वापर करायचा आहे. ह्या 2 स्टेपमध्येच वजाबाकीचं उत्तर निघतं. बेरजेच्या नियमांमध्ये आपण पाहिलं होतं, एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असेल, वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. 5 - 4 वजाबाकी केली, उत्तर आलं 1. मोठी संख्या होती 5, 5चं चिन्ह होतं वजा, उत्तराला चिन्ह दिलं आपण वजा, उत्तर आलं -1. तर अशा पद्धतीने वजाबाकीच्या नियमांचा तुम्ही वापर करू शकता. अजून एक प्रश्न बघूया, 10 - -2. 10 - -2. सर्वात पहिले कन्वर्जन करून घ्या, त्याच्यानंतर बेरजेचा फॉर्म्युलाचा यूज करायचा. 10 - -2 मधलं चिन्ह बदलायचं आहे, पहिली संख्या जशी आहे तशी 10 लिहिला, वजाचं झालं अधिक, परत पुढे -2चा झाला +2. नवीन प्रश्न मिळाला 10 + +2, उत्तर मिळालं 12. पुढचा प्रश्न -10 - -2. -10 - -2. आता अशा वेळेस लक्षात घ्या, 2ला कुठल्याही पद्धतीचं चिन्ह नाही आहे. चिन्ह नसेल म्हणजे त्याचं चिन्ह आहे प्लस, एवढं लक्षात ठेवा. उत्तर काढण्यासाठी चला उत्तर काढूया. पहिली संख्या जशी आहे तशी -10 ॲज इट इज लिहून घ्यायचा. चिन्ह बदला, मुख्य चिन्ह वजाचं झालं अधिक, पुढे गेलो 2, 2 साठी चिन्ह होतं अधिकचं, खाली लिहिताना त्याचं चिन्ह केलं -2. आता नवीन प्रश्न काय मिळाला, -10 + -2. बेरजेच्या नियमांकडे परत जा. बेरजेचा नियम काय सांगतो, दोघंही संख्यांचे चिन्ह वजा असेल तर बेरीज करून वजाबाकीचं चिन्ह द्यायचं असतं. तर 10 + 2 होता 12 आणि वजाबाकीचं चिन्ह दिलं -12. अजून एक प्रश्न -10 - -2. -10 - -2. पॉज करू, उत्तर काढून बघा जमतंय का, त्याच्यानंतर पुन्हा प्ले करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. -10 - -2. पहिली संख्या ॲज इट इज जशी आहे तशी लिहिली, -10, वजाचं चिन्ह झालं अधिक, पुढचे सर्व चिन्ह बदलायचे, -2चा झाला +2, -2चा झाला +2. आता उत्तर काढायचं आहे. आता बेरजेचा नियम वापरायचा आहे. एक संख्या वजा आहे, एक संख्या अधिक आहे. दोघांचं उत्तर काढत असताना आपल्याला माहिती आहे वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. 10 आणि 2ची झाली वजाबाकी, उत्तर आलं 8. मोठी संख्या होती 10, 10चं चिन्ह आलं वजा. बघा परत लक्षात घ्या, दोघंही संख्यांसाठी काय करायचं आपल्याला, दोघी संख्यांचं चिन्ह वेगवेगळं आहे. अशा वेळेस करतो आपण वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 10तून 2 वजा केले, उत्तर आलं 8. मोठी संख्या होती 10, त्याचं चिन्ह होतं वजा,
म्हणून आपण उत्तराला चिन्ह दिलं वजा आणि आपल्या उत्तर आलं -8. तर हे आपण काही बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहिले. आता गुणाकाराकडे आपण जाऊ. गुणाकार एकदम सोपा आहे. गुणाकारासाठी दोनच फक्त नियम आहे. पहिला नियम गुणाकारासाठी, गुणाकार करत असताना दोघांपैकी दोन संख्यांपैकी एक संख्या जरी वजा आली, दोन संख्यांपैकी एक संख्या वजा असेल, गुणाकार करा, उत्तराचं चिन्ह वजा करा. दोघही संख्या वजा असतील, दोघही संख्या वजा असतील, गुणाकार करा, गुणाकाराचं उत्तराला चिन्ह पॉझिटिव्ह द्या, प्लस द्या, बेरजेचं द्या. एकदम सिंपल दोन नियम, काहीही कुठेही कन्फ्युजन नाही. तर अशा पद्धतीने गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सर्व नियम आपण पाहिले. भागाकारासाठी तेच नियम आहे, जे गुणाकाराचे नियम तेच भागाकारासाठी नियम आहे. भागाकारासाठी वेगळे नियम नाही, सेम नियम. दोनपैकी एक संख्या वजा असेल, भागाकार करायचं, चिन्ह वजाबाकीचं द्यायचं. दोघी संख्या भागाकार करत असताना वजा असतील, भागाकार करा, उत्तराचं चिन्ह जे आहे ते प्लस येणार. तर गुणाकार भागाकाराचा नियम सारखाच आहे. गुणाकाराचं आता आपण एखादं उदाहरण घेऊ. -2 गुणिले 3. बघा, नियमानुसार एक संख्या वजा आहे, एक संख्या प्लस आहे. प्लस मायनसचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय. 3 गुणिले 2 होतात 6. नियमाप्रमाणे चला, 3 गुणिले 2 होतात 6. एक जरी संख्या वजा असेल तर वजाचं चिन्ह गुणाकाराला द्यावं लागेल. मग उत्तर आलं -6. तेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने, -2 गुणिले -3. नियम पुढचा, दोघही संख्यांचे चिन्ह वजा असेल, गुणाकार करा, बेरजेचं चिन्ह द्या. -2 गुणिले -3, गुणाकार केला, उत्तर आलं 6. चिन्ह घेतलं बेरजेचं. कुठून घेतलं? नियमाप्रमाणे. गुणाकाराचा दुसरा नियम, याप्रमाणे आपण चिन्ह घेतले. तर अशा पद्धतीने एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला आम्ही गुणाकार समजवला, बेरीज समजवली, वजाबाकी समजवली. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. तर व्हिडिओला एक लाईक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता काही आपण गणिताचे काही प्रश्न डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही सोडून बघा. त्याचे उत्तर काय येते ते सुद्धा तुम्ही चेक करून बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.